थांबा, तुमच्या शरीरात आत्ताच साखर वाढत असेल आणि तुम्हाला ते माहीतही नसेल. आपल्या भारताला जगाची डायबिटीज कॅपिटल म्हणजेच मधुमेहाची राजधानी का म्हटले जाते? कारण आपल्या देशातील दर दुसऱ्या व्यक्तीला हे माहीतच नसते की त्यांच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढले आहे. डायबिटीज हा अचानक येणारा भूकंप नाही, तर शरीरात हळूच शिरणारा चोर आहे. लक्षणे जाणून घेण्यापूर्वी साखर का वाढते हे समजून घेणे आवश्यक आहे. आपले शरीर अन्नाचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करते. हे ग्लुकोज पेशींच्या आत नेण्यासाठी आपले शरीर इन्स्युलिन नावाची एक चावी बनवते. पण मधुमेह असेल तर ही चावी हरवते किंवा कुलपाला गंज लागतो, ज्यामुळे ग्लुकोज रक्तातच साचू लागते आणि त्रासाची सुरुवात होते. तुमचे शरीर हे 10 खामोश संकेत ओरडून सांगत असते, त्याकडे लक्ष द्या. 1. वारंवार लघवी लागणे. रक्तातील साखर 180च्या वर गेली की शरीर जास्तीची साखर पाण्यासोबत लघवीद्वारे बाहेर टाकते. रात्री वारंवार उठावे लागणे हे वयाचे नाही तर साखरेचे संकेत असू शकते. 2. न बुझणारी तहान. शरीरातील पाणी बाहेर गेल्यामुळे मेंदूला डिहायड्रेशनचा संकेत मिळतो, ज्यामुळे खूप पाणी पिऊनही घसा कोरडा पडतो. 3. भयंकर भूक लागणे. भरपेट जेवण करूनही तासाभरात भूक लागते आणि हात थरथरतात, कारण तुम्ही खाल्लेली साखर पेशींपर्यंत पोहोचतच नाही आणि पेशी ऊर्जेसाठी भुकेल्या राहतात. 4. त्वचेवर काळे चट्टे येणे. मान, काख किंवा जांघेमधील त्वचा जाड, मखमली आणि काळी होणे हे आतल्या समस्येचं म्हणजेच इन्स्युलिन रेझिस्टन्सचं लक्षण आहे. 5. नसांची समस्या. हातापायांना मुंग्या येणे किंवा विजेचा झटका लागल्यासारखं वाटणे, कारण वाढलेली साखर नसांचे संरक्षण कवच खराब करते. 6. धूसर दृष्टी. साखर डोळ्यांच्या लेन्समध्ये शिरून सूज निर्माण करते, ज्यामुळे अचानक धूसर दिसू लागते. 7. जखम भरण्यास उशीर. रक्ताभिसरण मंदावल्यामुळे आणि बॅक्टेरिया वाढल्यामुळे एक लहानशी जखमही लवकर भरत नाही. 8. अचानक वजन कमी होणे. शरीर साखरेपासून ऊर्जा मिळवू शकत नसल्याने ते आपत्कालीन स्थितीत स्नायू आणि चरबी जाळून इंधन म्हणून वापरते. 9. हिरड्यांच्या समस्या आणि श्वासाची दुर्गंधी. तोंडात जंतू वाढल्याने हिरड्यांमधून रक्त येते आणि श्वासाला सडलेल्या सफरचंदासारखा वास येऊ शकतो. 10. मेंदूवरचा ताण, ब्रेन फॉग. साखरेची पातळी सतत कमी जास्त झाल्याने मेंदूला ऊर्जेचा स्थिर पुरवठा मिळत नाही, ज्यामुळे गोष्टी विसरायला होतात आणि चिडचिड होते. आता पाहूया यावरील नैसर्गिक रिकव्हरी प्लॅन. स्टेप 1. आहार. ताटात 50% हिरव्या भाज्या वापरा. साखर, मैदा आणि पांढरा भात बंद करून नाचणी किंवा ओट्स घ्या आणि सकाळी भिजवलेल्या मेथीचे पाणी नक्की प्या. स्टेप 2. व्यायाम. जेवणानंतर फक्त 10 मिनिटे चाला. स्नायू जितके ॲक्टिव्ह राहतील तितकी जास्तीची साखर शरीर शोषून घेईल. स्टेप 3. झोप आणि ताण. 7 ते 8 तासांची शांत झोप शरीराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. कमी झोपेमुळे कॉर्टिसॉल वाढतो, जो थेट शुगर लेवल वाढवतो. मित्रांनो, मधुमेह ही शिक्षा नाही, तर तुमच्या शरीराने दिलेला एक इशारा आहे. तुम्हाला यापैकी 3-4 लक्षणे दिसत असतील तर उद्याच HbA1c नावाची रक्तचाचणी नक्की करा. वेळेवर केलेली चाचणी म्हणजे वेळेवर मिळालेली संधी. तुमच्या आयुष्यात ही माहिती थोडीशी जरी उपयोगी पडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक आम्हाला आणखी अशीच उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण कधीकधी एक छोटीशी माहिती, एक साधा उपाय किंवा एक योग्य सल्ला कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो.